यांना एक इशारा देतो की जर तुम्हाला करायचं आहे तर 18 दिवस उपोषण करून दाखवावा बिना अन्न पाण्याचं। ते म्हणते की मनोज जरांगे पाटील चौथी पास आहे, त्यानं एक ओळ इंग्रजीतली वाचून दाखवा, मी त्याचं ढुंगण धुईन। मी उपोषण करते त्याला आमचा विरोध नाही, पण जे टार्गेट करते की मराठा आरक्षणाला टार्गेट करते, आमचं सरकारशी भांडण आहे, आमचं या लोकांशी भांडण नाही। मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलेला आहे 13 जुलैपर्यंत थांबा, तुम्हाला खासदारकीत दाखवून दिलेलं आहे, विधानसभा बाकी आहे। पण मनोज जरांगे पाटलांनी सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक उपोषण केलेलं आहे। सगळ्यात अगोदर ज्या भारताचा इतिहास आहे याच्यात अण्णा हजारेंनी 13 दिवस उपोषण केलेलं आहे माझ्या माहितीस्तव। तर मनोज जरांगे पाटील यांनी 17 दिवस केलेले आहे। तर हे जे गृहस्थ बसलेले आहे वडी गोदरीला उपोषण करायला, यांना एक इशारा देतो की जर तुम्हाला करायचं आहे तर 18 दिवस उपोषण करून दाखवावा बिना अन्न पाण्याचं। त्यांनी पहिले 4-5 दिवस त्यांनी पाणी घेऊन केलं आणि 5व्या दिवशीपासून पाणी सोडलं आणि 6व्या-7व्या दिवशी ते काही पत्रकार बांधवांनी आम्हाला सांगितलं की ते बाईट झाली की ते म्हणतात आंध्र पाणी म्हणजे ते चालू आहे म्हणे। तर CCTV लावून त्यांनी 17 दिवस 18 दिवस त्यांनी करून दाखवावा, म्हणजे मग त्यांना मागायला ते कॅपेबल आहेत नाही का। तर ते आणि जे मराठ्यांना ते हलक्यात घ्यायला लागले। अजूनही मराठा हा सर्व जाती धर्माचा मोठा भाऊ आहे। आजपर्यंत मराठ्यांनी देण्याचं काम केलं आहे। तुम्ही बघा ज्या वेळेला इतर समाजाला द्यायचं काम पडत होतं त्यावेळेला मराठ्यांनी मोठ्या भूमिकेत राहिलेले आहे। आज सगळ्यांना माहिती आहे की आज मोठ्या भावाला अडचण आहे। तुम्ही बघा ना, आज भांडणं होते आपल्या, जर मोठ्या भावाला अडचणीत आलं तर लहान भाऊ किती बोलत नसले तरी ते पाठीशी उभे राहतात आणि भावाचंच कामी येत असतो। तर असे आमचे लहान भाऊही आमच्या पाठीशी उभे, त्यामुळे आम्हाला घाबरायचं काही कारण नाही। त्यांचे शेंडगे साहेब म्हणले धनगर समाजाचे नेते की ह्या उपोषणाला बसण्याची गरज नव्हती। मग एका धनगर समाजाच्या माणसाला वाटतं की उपोषणाला बसायची गरज नाही, दुसरा म्हणतो मी बसतो। बरं बसतो कोणासाठी? अरे तुझ्यासाठी तर मग तुला ST मधून आरक्षण लागतं बाकी धनगरायला, आणि याला एकट्याला ओबीसीत जायचं आहे का? हां, ते ओबीसीचं ते घेतील ना, भुजबळ साहेब आहे ना त्यासाठी, दमले ते पण करून आता त्यांनाही करू दे। आता तू कुठं नाही आला बाबा, तू एक तर पहिले डिपॉझिट जप्त केलं, जर समाज एवढा पाठीमागं होता डिपॉझिट तरी वाचायला पाहिजे होतं। नाही, एक गृहस्थ तुमचे तिथं म्हणले ते की जरांगे पाटलाने एक ओळ इंग्रजीमध्ये वाचून दाखवावा नाही का। मी ते ऐकलं कुठंतरी चॅनलवर, मला वाटतं तुमच्याच चॅनलवर ऐकलं की ते म्हणते की मनोज जरांगे पाटील चौथी पास आहे, त्यानं एक ओळ इंग्रजीतली वाचून दाखवावं, मी त्याचं ढुंगण धुईन आणि सालाना राहीन असं म्हणतो। त्यांनी ती तयारी करावं, कारण परवा जरांगे पाटलाकडे आम्ही हैदराबाद गॅजेट घेऊन गेलो होतो, मी स्वतः होतो, मी त्यांना ते गॅजेट दाखवलं, खाड त्यांनी इंग्रजी वाचलं आणि ते समजून सांगितलं आम्हाला की हे, म्हणून त्या ज्या व्यक्तीने चॅलेंज केलेलं आहे त्याला सांगतो की तू आता ती तयारी कर सालाना राहायची। आहे माझ्याकडे, मी तुम्हाला त्या गॅजेटचं किती पेज नंबरवर हैदराबाद किती गॅजेट नंबर 1909चं माझ्याकडे आहे। माझ्याकडे हैदराबाद गॅजेट आहे, सातारा गॅजेट आहे, बेंगलोर गॅजेट आहे, माझ्याकडे सगळे गॅजेट आहे। ते जरांगे पाटलांना आम्ही परवा दिले आणि लवकरच एक टीम हैदराबादला मनोज दादा ठरवणार आहे की एक टीम तिथं पाठवायची आणि तिथून ते गॅजेट हस्तगत करायची। पण सर्व पुरावे आपल्याकडे आहे आणि ज्यामुळं आज आपण सांगू शकतो की मराठी त्याच्यात गेलेले। पण हे काही राजकारणी यांना माहिती आहे की यांना आपण 13 जुलै शब्द दिलेला तो द्यावा लागेल, म्हणून मराठा आणि ओबीसी हा वाद निर्माण केलेला आहे। पण सर्वसामान्य ओबीसी बांधव हे मराठ्यांच्या मागे आहे की आज आपण बघतोय जातीवाद इतका पेरला चालला आहे। लहान पोरं जे शाळेत चालले ना सर, ते तू कोणाचा आहे, तू ओबीसीचा आहे, तू मराठ्याचा आहे, इतका जातीवाद चालला। आणि त्यातले त्यात डॉक्टरकीच्या फील्डमध्ये पण मला भीती वाटायला लागली, जर एखादा समजा मराठ्यांचा पेशंट गेला ओबीसी डॉक्टरकडं किंवा ओबीसी पेशंट गेला मराठा डॉक्टरकडं, तर हे जातीवाद इतका पेरू नये की त्याच्या मनामध्ये अरे हे मराठ्याचं आहे किंवा हे ओबीसी किंवा हे मुसलमानाचं आहे किंवा हे दलिताचं आहे, जर असं त्याच्या डोक्यात जर विष आलं तर ते जगतील का? डॉक्टर देवदूत आहे। तर म्हणजे जातीवाद हा व्हायला नाही पाहिजे। मराठे लढू राहिले फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी, हे कुठल्याही जातीच्या विरोधात नाही मराठे, हे सगळ्यांनी समजून घ्यावं। हे जातीवाद आहे ना हा म्हणजे नाही केला पाहिजे, हे राजकारणी करतात पण यांना हे फार धोकादायक होणार आहे। तर मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला जो अल्टिमेटम दिलेला आहे तर तो 13 जुलैला संपतोय। तर मनोज जरांगे पाटलांनी 6 जुलैपासून तर 13 जुलैपर्यंत मराठवाड्याचा दौरा चालू केलेला आहे। त्याला शांतता रॅली, संवाद रॅली याचं नाव दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले सर्व समाज बांधव हे आज इथं आलो। इथं आमची मीटिंग झाली, प्रत्येक समाज बांधवांच्या भावना जाणून घेण्यात आल्या
कुणी एका व्यक्तीनं थोपवायचं नाही, इथं कुणी आयोजक नाही, कुणी समन्वयक नाही, इथं प्रत्येक नागरिक हा म्हणजे एक मराठा लाख मराठा जसं होतं तसं एक मराठा 1 कोटी मराठा झालं. आता 1 जरांगे कोटी जरांगे झालेले. प्रत्येक व्यक्ती जरांगे पाटलाच्या भूमिकेत इथं आहे आणि यांनी ठरवून घेतलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला सिल्लोड तालुका असेल, फुलंब्री असेल, पैठण असेल, कन्नड असेल, सर्व जेवढे तालुके वैजापूर, गंगापूर, तर सर्व बांधव इथं आलेले आहे आणि प्रत्येकाने जबाबदारी घेतली की मी माझ्या तालुक्यातून जास्तीत जास्त म्हणजे आम्ही जे सगळे सोयरे म्हणतो त्या पद्धतीनं सगळे सोयऱ्यासहित आम्ही लेकरा बाळांसहित या ठिकाणी पोहोचणार आहोत. आणि आम्ही जे नेहमी सांगतो आम्हाला 18 पगड जातीचे आणि 12 बलुतेदार लोकांचे आहे, तर आमच्या रॅलीमध्ये मुस्लिम बांधव येणार आहेत, दलित बांधव येणार आहेत, धनगर बांधव येणार आहे, ओबीसी 18 पगड जातीचे लोक येणार आहे आणि जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी रॅली आम्ही संभाजीनगरमध्ये काढण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सगळ्या 6 जुलैला हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव असं करत जालना आणि मग जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 जुलैला येत आहे. 13 जुलैला मी विनंती करतो सरकारला, हे वादळ तुम्ही फक्त आरक्षण देऊन थांबवू शकता. जर 13 जुलैच्या रात्रीपर्यंत तुम्ही आरक्षण दिलं नाही तर 14 जुलैला मनोज जरांगे पाटील पुढील भूमिका जाहीर करणार आहे. तुम्हाला रोखता येणार नाही. हा कडक इशारा जरांगे पाटलांनी तर दिलेलाच आहे. आमच्यासारखे सर्वसामान्य लोकही सरकारला कडक इशारा देऊ इच्छिते. आम्ही वेळोवेळी विनंत्या केल्या, खासदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला विनंत्या केल्या, तुम्ही आम्हाला हलक्यात घेतलं, तुम्ही आम्हाला गृहीत धरण्यात आलं की बुवा हे मराठी आपल्याच बापाची जहागीर आहे, तर ते होत नसतं. आम्हाला प्रस्थापित मराठ्यांनी अगोदर हरवलेलं आहे, प्रस्थापित मराठ्यांमुळे आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही. पण त्यांनाही आता विनंती करतो, तुमचे पक्ष वगैरे बाजूला सोडा, तुम्ही समाज म्हणून एकवटा. जसे ओबीसी समाजचे सर्व मंत्री, सर्व आमदार, सर्व पदाधिकारी हे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. ओबीसी बांधवांच्या आपण विरोधात नाही. हे मोजके 4-5 लोक जे आहेत ते समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करतात. आजही ग्रामीण भागामध्ये मराठा ओबीसी हे एकत्र राहतात, गुण्यागोविंदाने नांदतात. 56-57 लाख नोंदी मनोज जरांगे पाटलाच्यामुळे सापडल्या. तर आपले मराठी ओबीसीत गेलेले, त्याच्यामुळं हे लोक मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करते. मराठा ओबीसी नाही तर मराठी हे ओबीसीचे, फक्त आम्हाला काही लोकांना प्रमाणित करण्याचं बाकी आहे. त्याच्यामुळे वाद कुठंही नाही. सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो, आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो. त्यांनी 18 पगड जातीचे लोक घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं. त्या पद्धतीनं सर्व एक होऊन हे यांच्या पोटात दुखतं आहे. आजपर्यंत मराठा मुस्लिम हे वाद लावण्याचा यांनी प्रयत्न केला, पण मुस्लिम बांधव मराठ्यांच्या पाठीशी छातीचा कोट करून उभे. कारण हे जे वादळ आपलं 6 जुलै ते 13 जुलै आपल्याला चालू करायचं आहे, तर त्या 13 जुलैच्या वादळासाठी मनोज जरांगे पाटील ठणठणीत असणं जरुरी आहे. कारण त्यांची जर प्रकृती चांगली असली तर ते सरकारच्या विरोधात लढू शकतात. म्हणून सर्व समाज बांधवांकडून आम्हाला त्यांना विनंती आहे की तुम्ही जाऊ नका. हे यांनी काही म्हणू द्या, आम्ही त्यांना जुमानत नाही. हे काय होतं ते चांगल्या व्ह्यूज वाढायसाठी काही लोक तिथं ते आक्रमक भूमिका घेतात. पण समाज बांधवांनी गरम होऊ नका, आपण शांत आहे, शंड नाही. पण आपल्याला जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे गरजवंत मराठ्यांचा आहे आपला एक बंदा काफी आहे. त्यांनी दाखवून दिलेलं आहे जगाला, मी एकटा काफी. फक्त आपण मराठ्यांनी आणि सर्व 18 पगड जातीच्या लोकांनी त्यांच्या मागं छातीचा कोट करून उभं राहायची ही जरुरी आहे. या बाकीच्यांना थारा देऊ नका. हे 2-4 लोक आहेत ते जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलेलं आहे आणि हा भारत देश हा संविधानावर चालतो. एकमेव राष्ट्र आहे आपलं हे की हे संविधानावर चालतं. इथं प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा, जगण्याचा, सगळं करण्याचा अधिकार, आंदोलनही करण्याचा. कोणी उपोषण करते त्याला आमचा विरोध नाही, पण जे टार्गेट करते की मराठा आरक्षणाला टार्गेट करते, आमचं सरकारशी भांडण आहे, आमचं या लोकांशी भांडण नाही. आम्ही यांना कधी हेच नाही केलं ना, त्यांनी पण सरकारशी भांडावं. पण ते काय व्हायला, ते मराठा आरक्षण किंवा जरांगे पाटील यांना टार्गेट करतात. तर ते कृपया त्यांनी करू नये. तुम्ही सरकारला जरूर भांडा, आम्ही सरकारला मांडणार आहे. आणि सरकारनं नाही दिलं 13 जुलैपर्यंत तर आमच्या मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलेला आहे 13 जुलैपर्यंत थांबा. तुम्हाला खासदारकीत दाखवून दिलेलं आहे. विधानसभा बाकी आहे. 14 जुलै तुम्हाला सांगतो सर, जर 14 जुलैला मनोज जरांगे पाटलांना आदेश दिला आम्हाला उभं राहायचं नाही, पण फुकट सगळे हे मराठे स्टार प्रचारक म्हणून काम करतील. 288 पैकी एकही सीट कोणाचंच लागू देणार नाही. फक्त मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाचं सरकार आम्ही आणू शकतो. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की मी धनगर आरक्षणाच्या बाजूने म्हणजे आंदोलन करील. मुस्लिम आरक्षण आमचं बघा ना, म्हणजे आमचंच अजून फाटेल आहे, पण आम्ही तरी लोकांचा विचार करतोय मुस्लिम बांधवाचा, धनगर बांधवाचा. पण हे लक्ष्मण हाके हे जे व्यक्ती आहे हे धनगर समाजातून येतात माझ्या असं माहिती. म्हणजे त्यांनी
हे जे धनगर बांधवाचं आम्ही आंदोलन उभा केलेलं आहे त्यालाही ते विरोध करतात. बऱ्याच धनगर बांधवांनी आम्हाला सांगितलं की हे आमच्या समाजाचे असून हे जे तुम्ही लढा लढतेत आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, पण हे जे करते याला आमचा विरोध आहे असं धनगर बांधवांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे बघा तुम्ही एक काहीतरी हा स्टंट मला वाटतोय, पण मी सरकारला विनंती करतो तुम्ही जो हा राजकीय स्टंट आम्हाला वाटतोय हे सर्व मराठ्यांच्या लक्षात यायलं आणि तुम्ही जेवढा त्रास मनोज जरांगे पाटलाला देताय होईल तेवढं समाज आहे ना जागृत होतोय, पाठीशी उभा राहतोय. आज आम्ही सगळे दौरे आम्ही 10-11 महिन्यापासून मनोज जरांगे पाटलाचे दौरे पाहतो. आमच्या रॅलीला सर कडे करायला मुस्लिम बांधव असतात, पाणी वाटायला मुस्लिम बांधव असतात. आमच्या गाड्या खराब झाल्या तर आमच्या फुकटमध्ये आमच्या गाड्या टायर ते पंक्चर. दलित बांधव आमच्या याला येतात, ख्रिश्चन बांधव आले, बंजारा बांधव आले. अहो काय तो एक समाज केला. ग्रामीण भागामध्ये अगोदर इतके वाद होते, पण आज गुन्ह्या गोविंदांना नांदायले हे यांना बघवलं जायना झालं. या सरकारला सांगतो हे लोक सगळे जाती धर्माचे तुमच्या जर मागं लागले तर रिकाम राहील, तुमचे डिपॉझिट बी जप्त होईल. इतकी बेकार परिस्थिती होईल त्यांना असं वाटायला जसे मराठ्यांचं हे मवळ तयार झालेलं आहे तसं ओबीसी आता हे जे आंदोलन चालू आहे तर सर्व ओबीसीचं एक वेगळं हे होईल. म्हणजे ओबीसीला मतदान करण आणि मराठे हे जसे हे आमचं तयार झालेलं आहे. हे जसं एक गट्टा मतदान खासदारकील झालं यांचाही असा गैरसमज आहे की आपल्यालाही तसं होईल, पण ते गैरसमजात हे 10-5 लोक जे आहे ना यायनं जे युती केलेली हे पक्ष काढू किंवा असं वेगळं आंदोलन करू असं म्हणतात, पण त्यांच्या मागं समाज नाही. धनगर समाज आम्ही आंदोलन जरांगे पाटलांनी चालू केलं. जरांगे पाटील त्यांना आरक्षण द्या म्हणून मागणी करते, त्यामुळं त्यांना कोणी हे देणार नाही. आज धनगर समाजाचे मोठे मोठे नेते येऊन भेटून गेले, मुस्लिम समाजाचे मौलवी, म्हणजे कुठलाही पक्ष नाही. पण जरांगे पाटलांनी फक्त आम्ही एक विनंती करतो, जसं खासदारकीला तुम्ही निर्णय मागे घेतला तसा घेऊ नका, यांना तुम्ही यांची जागा दाखवून द्या. आणि मराठ्यांना एक सांगतो आमदारकीचं इलेक्शन तर आहेच, पण सगळ्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती, बाजार समित्या, सगळ्या संस्था आणि ग्रामपंचायती या सगळ्या मराठा आणि हे जे 18 पगड जातीचं आपण हे म्हणतो 18 पगड जातीचं सरकार आणा. हे बी सरकार 18 पगड जातीचं आहे म्हणतं, पण हे विशिष्ट जातीला टार्गेट करण्यासाठी दुसरी जात आपल्या बोकांडी लावून देतं. तर आपण तसं नाही करायचं, सगळ्याला घेऊन एक छत्रपती शिवरायांचं जसं स्वराज्य होतं त्या पद्धतीनं सुराज्य आणण्यासाठी मदत करा.